प्रश्न महाविकास आघाडीचा नाही, हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सर्व यांच्याकडे गेलेला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आपल्या जागांचा बहुतेक जागांचा निर्णय झाला. ज्या पक्षाकडे ती जागा जाईल त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा. तरी चर्चा कोणाची करायची नाही करायची त्याचा प्रश्न. 48 पैकी जवळजवळ सगळ्या जागांचं एक मत झालेलं आहे. काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे. जिथं चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मतदार हे स्पष्ट आहे. तसं सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे. माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोण. काल माझी माझी चर्चा झाली. मी माझी पद्धत त्याला सांगितली, पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि कराडला महाविकास आघाडीचे मोठे मिळाले. त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोलत होते माझं की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवार यांनी घ्यायचा. आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार घ्यावा, तो इथे भाजपला देऊ देणार नाही, रोखून ठेवू. तुम्ही जो उमेदवार द्या त्याकरता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष मागवला. आता आमच्या त्या भेटीमुळे काही चर्चेला काही उधाण आलेलं आहे, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे जे काही साताऱ्याबद्दल विचार करतो ते तुम्ही जयंत बाबासाहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला तशी ऑफर दिली तुम्ही लढत त्याचा प्रश्न आहे का तुतारीचा विषय आहे. तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा. समजा काही ह्याच्यामध्ये झालं की आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही, तुम्ही काँग्रेसनी लढवायला असेल तर काही प्रस्तावाला आलेला नाही, त्यावेळेला विचार करता येईल. मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे. बाबा राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदेचं नाव समोर येते कारण त्यांची उमेदवारी फायनल होण्याची चिन्ह आहे. आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे ताकदीचे उमेदवार आहेत? बघा, हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा. तो जो निर्णय घेतील त्याच्या मागाने फक्त पुढे निर्णय काँग्रेसचा जर मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव तुम्ही तयार आहे, त्यातून उमेदवार तुम्ही जर तरच आहे, तसं काही झालेलं नाही. आल्यानंतर आपण लढवणार का? आलं त्यावेळेला विचार करू. पण माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की ताकदीचं